कासेगाव पंचायत समिती गणातून शिवसेना शिंदे पक्षाचे अधिकृत उमेदवार शंकर वाडकर यांनी माघार घेतली असून भाजपच्या लक्ष्मी दर्शनामुळे त्यांनी गद्दारी केल्याचा खळबळजनक आरोप गावकऱ्यांनी केलाय। निवडणुकीच्या रणधुमाळीत कासेगाव पंचायत समिती गणात शिवसेना शिंदे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे। शिवसेनेचे अधिकृत उमेदवार शंकर वाडकर यांनी अचानक आपली उमेदवारी मागे घेतल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। वाडकर यांच्या या निर्णयामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आणि गावकऱ्यांनी त्यांच्यावर गद्दारीचा शिक्का मारत जोरदार घोषणाबाजी केली। शंकर वाडकर यांच्या माघारीनंतर कासेगाव आणि बोरामणी परिसरात तीव्र पडसाद उमटत आहेत। गावातील प्रतिष्ठित नागरिक श्रीशैल देवमाने यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या। आमच्या गावातील व्यक्तीनंच गद्दारी केली आहे। बरं झालं आज आमच्यातला नासका कांदा बाहेर पडला, अशा शब्दात त्यांनी वाडकर यांच्यावर प्रहार केला। काय कारण त्या बीजेपीच्या पायाखाली वाळू सरकल्यामुळे बीजेपीला असं षडयंत्र रचलं की त्याला किती रक्कम दिली, त्याचं पदापेक्षा ती रक्कम किती मोठी असेल। आता ही सगळ्या सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा समाजाने विचार करावा की मराठा समाजाला अन्याय होत असताना सुद्धा मेहतर साहेबांनी एक पाऊल पुढे येऊन त्या मराठा समाजाला तिकीट दिलं। त्या तिकिटाचं सोनं करा सोडून त्यांनी स्वतःची माती केली, पण आमच्या वयस्कर माणसाच्या सुद्धा तोंडातला घास त्यांनी खाली टाकून घेतला। शिवसेनेचे एबी फॉर्म मिळालेले दुसरे उमेदवार रामहरी चौगुले यांनीही वाडकर यांच्यावर तोफ डागली। ही केवळ पक्षाशी केलेली गद्दारी नसून समस्त कासेगावकरांच्या विश्वासाला दिलेला तडा आहे। याचे गंभीर परिणाम त्यांना भविष्यात भोगावे लागतील, असा इशारा चौगुले यांनी दिला। फॉर्म काढायचा म्हणल्यानंतर ते सगळ्यांचं चेहरा हसरं होतं, पण जोपर्यंत माझा फॉर्म होता तोपर्यंत त्यांचे चेहरे असे केविलवाने झालेले होते काय। मग नंतर माझा फॉर्म काढल्यानंतर शंकर वाडकरने फॉर्म काढलाय की त्यानं जो त्याचा प्लॅन होता तो प्लॅन माझा फॉर्म काढल्याशिवाय सक्सेस होत नव्हता, त्याला पैसे मिळत नव्हते। तोपर्यंत त्यानं वाट बघितला आणि माझा फॉर्म काढल्यानंतर त्यानं पैसे घेऊन फॉर्म काढलाय। फॉर्म काढून घेणारा माणूस म्हणलं तरी 5-25 लाख रुपये तरी घेऊ शकतो। आता सध्या महागाईचा विचार जर केला, ₹2 मध्ये काही येतच नाही, आणि असली मोठी उमेदवारी सोडायची म्हणलं तर 5-25 लाख रुपये घेतल्याशिवाय सोडू शकत नाही। स्थानिक पातळीवर अशी जोरदार चर्चा आहे की भाजप आमदार यांच्याकडून झालेल्या लक्ष्मी दर्शनामुळे वाडकर यांनी हा टोकाचा निर्णय घेतला। गेल्या निवडणुकीत झालेला पराभव आणि कमकुवत झालेली राजकीय पकड यामुळे वाडकर यांनी कोणालाही विश्वासात न घेता ही माघार घेतल्याचं बोललं जात आहे। यावेळी पुरुषोत्तम वाडकर, दत्ता वाडकर, विक्रम मिटकरी, बालाजी ढेकळे, लकी जाधव, विश्वजित चौगुले, प्रताप खरे हे त्यांच्या समवेत उपस्थित होते। एक उमेदवार सोडून गेल्यानं निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा परिषद बोरामणी गटाचे अधिकृत उमेदवार धनेश अचलारे मैदानात उतरले आहेत। त्यांनी मतदारांना आवाहन करताना म्हटलं की एक लाडका भाऊ गद्दारी करून निघून गेलेला असला तरीही तुमचा दुसरा लाडका भाऊ जनतेच्या सेवेसाठी खंबीरपणे उभा आहे। मला भरघोस मतांनी निवडून द्या, मी तुमच्या विकासासाठी सदैव तत्पर राहीन। शंकर मच्छिंद्र वाडकर व रामप्पा चौगुले यांना शिवसेना शिंदे गटातून उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला आणि उमेदवारी दिलो, पण कासेगावच्या मायबाप जनतांनी आणि सर्व कासेगावातील सर्व नागरिकांनी, सर्व मित्रपरिवारांनी की आम्हाला विनंती केली की आमच्या गावाला 1995 पासून तिकीट नाही, तुम्ही आमच्या गावाला न्याय द्या। मी कासेगावच्या नागरिकांना, जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला, पण शंकर वाडकरांनी आमच्याशी गद्दारी केली आणि ही गद्दारी तिने केला असेल, पण मी कासेगावातील नागरिकांना आणि बंधूंना नम्र विनंती करतो, तो गेला तर मी तर आहे, तुमचं भाऊ आहे, तुम्ही मला सांभाळून घ्या आणि माझ्या बरोबर कासेगावचा उमेदवार नसू नये म्हणून समोरच्यांनी असं केलं, त्याबद्दल मी सर्वांना कासेगावातल्या जनतेना मी हात जोडून विनंती करतो की तो शंकर गेला तर मीच आहे तुमचा भाऊ म्हणून सर्वांनी मला तुम्ही साथ द्या। या नाट्यमय घडामोडींमुळे बोरामणी गणातील राजकीय वातावरण कमालीचं तापलं असून आता मतदारांचा कल कुणाकडे झुकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।